नंदुरबार जिल्हा रुग्णालयात जीवन मरणाचा खेळ, आमदार पाडवींची धडक भेट, अधिष्ठाता गैरहजर, रुग्ण बाकावर पडून। अक्कलकुवा आमदारांकडून आरोग्य यंत्रणेची झाडाझडती, आदिवासींच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कारवाईची मागणी। दीपक गोसावी। नमस्कार। अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशाद पाडवी यांनी दिनांक 26 रोजी नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयाला अचानक भेट देत तेथील विदारक आणि दयनीय परिस्थिती उघडकीस आणली। रुग्णांची हेळसांड आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची मनमानी पाहून आमदार पाडवी यांनी रुग्णालय अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली व जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आदिवासी लोकांच्या जीवाशी खेळत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला। आमदारांच्या भेटी दरम्यान वैद्यकीय अधिष्ठाता रुग्णालयात हजर नव्हते। सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांनी ते जिल्हाधिकारी कार्यालयात मीटिंगसाठी गेल्याचे सांगितले। यावर संशय आल्याने आमदार पाडवी यांनी थेट जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना संपर्क केला। जिल्हाधिकाऱ्यांनी मी कोणतीही मीटिंग आयोजित केली नाही असे स्पष्टपणे सांगताच अधिष्ठाता यांचा गैरहजेरीचा खोटेपणा उघड झाला। अधिष्ठाता नियमितपणे जिल्हा रुग्णालय वाऱ्यावर सोडून गैरहजर असतात असे चित्र या निमित्ताने समोर आले आहे। प्रवेशद्वारावरच एक महिला रुग्ण बाहेरील बाकावर झोपलेली दिसली। तिला दुपारी 1 वाजता केस पेपर मिळूनही 4 वाजेपर्यंत दाखल केले नव्हते। आमदारांनी कठोर शब्दांत खडेबोल सुनावल्यानंतर तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले। अक्कलकुवा तालुक्यातील कोयली विहीर येथील एका महिलेला प्रसूतीनंतर रक्ताची तातडीची आवश्यकता असतानाही रक्त दिले गेले नव्हते। आमदार पाडवी यांच्या हस्तक्षेपानंतर त्या रुग्णाला तात्काळ रक्त उपलब्ध करण्यात आले। रुग्णाला दाखल करायला आलेल्या एका वडिलांना 3 कर्मचाऱ्यांनी धमकी दिल्याचा गंभीर आरोप रुग्ण नातेवाईकांनी आमदारांकडे केला। डॉक्टर ठाकरे नावाचे वैद्यकीय अधिकारी धुळ्याहून येऊन आठवड्यातून एकदाच हजेरी लावतात अशी माहिती समोर आली। भेटी दरम्यान ते हजर नसल्याचे उघड झाले। नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा जिल्ह्याच्या ठिकाणीच वाऱ्यावर असल्यामुळे दुर्गम भागातील परिस्थितीची कल्पना करणे कठीण आहे असे आमदार पाडवी यांनी सांगितले। राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर प्रकाश आबिटकर यांच्या दौऱ्यातही नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या, पण परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही। या संपूर्ण प्रकरणाची तक्रार आरोग्य मंत्री डॉक्टर प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे करणार असल्याचे आमदार आमशा पाडवी यांनी स्पष्ट केले आहे। बोलता का तुम्ही मॅम ते काय आहे ते बघा, वरती मी ते तक्रार करतो पण तुमचं नाव घेता। हे सांगता का म्हणे मॅम बरोबर मीटिंग आहे म्हणजे एक आमदारला खोटं बोलण्याचे कमी नाहीत, मग काय कोणती पद्धती चालतं आहे यांचं? बघा किती खोटा बोलता। हॅलो नीट सुधरून द्या। साहेब बोलताय कुठे कुठे पोहोचले?